काळा चौकीला माझ्या आईचं माहेर, म्हणजे तसं माहेर तिचं देवगडला लिंगडाळ म्हणून, पण तिचं बालपण आणि हे सगळं काळा चौकीमध्ये गेलं. काळा चौकीला सीताबाईची चाळ म्हणून, समोर हाकोबा कंपनी, बाजूला आगासवाडी, हे सगळं जे होतं ना, तिथे माझ्या मामाचं सोन्या चांदीच्या याची पेढी होती दुकान. तर त्याच्यामुळे सुट्टी पडली की मामाकडे यायचं. म्हणजे आई घेऊन यायची तेव्हा आम्ही म्हणायचो मामाच्या गावाला जाऊया, तुम्ही म्हणायचे मामाच्या शहरात जाऊया. आणि तेव्हा आत्ताच जे ग्रेट मराठा हॉटेल जे आहे, ITC, तिथे सिगरेट कंपनी होती. बरोबर आहे, आठवते. त्या सिगरेट कंपनी जवळ ती एसटी थांबायची, आपली लाल डब्याची गाडी. तेव्हा तो लाल डब्याच्या गाडीतनं सुद्धा प्रवास इतका आनंदाचा असायचा ना, आणि खूप छान. तर पहाटे 5 वाजता राजापूरहून सुटायची, संध्याकाळी पोचायची. मग मामा किंवा कोणतरी न्यायला आलेलं असायचं. मग तिथून ते चालत जायचं. म्हणजे तेव्हा भारत माताच्या इकडून चालत जाणं बिणं काय म्हणजे सोपं होतं, काहीच हे नव्हतं. ती गर्दी नव्हती, त्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. कालांतराने मग ती सिगरेट कंपनी गेली, हळूहळू सगळे व्हायला लागलं. म्हणजे काळा चौकीला मी सांगते ना की लालबागचा राजा म्हणा, ती चोर गल्ली, कोपऱ्यावर सरदार हॉटेल, गुरुकृपा, गुरुकृपाच्या समोर रामेश्वर हॉटेल. त्या रामेश्वरमध्ये म्हणजे मामाला संध्याकाळी, आणि मामाचे काही मित्र होते, ते त्या सगळ्यांची मी प्रचंड लाडकी होते. तर मग ते आले की खायला काहीतरी जाऊया बाहेर घेऊन म्हटल्यानंतर मग असायचं काय, तर गुरुकृपा आणि समोर त्या रामेश्वरमध्ये, आणि ते जे काय आटवलेलं दूध असायचं ना, आणि त्याच्यावर मलई घालून ते जे काय आवडायचं, म्हणजे रात्रीचं ते असायचंय. त्याच्यानंतर काळा चौकीला तुम्हाला सांगते ना की तेव्हा बघा कुठलाही कार्यक्रम असू दे, मग बारसं असू दे, लग्न असू दे, पूजा असू दे, अशा त्या ट्यूबलाईट लावलेल्या असायच्या केळीच्या ह्याला, आणि लाऊडस्पीकर. म्हणजे इतकं ते वातावरण. आणि गणपती असू दे किंवा कुठलंही हे असू दे, सिनेमा तो हे लावलेला असायचा पडदा उलट्या बाजूने. मग माझी आजी काय करायची, मामाला माझ्या आवडायचं नाही ते रस्त्यावर जाऊन बघितलेला सिनेमा वगैरे, पण माझ्या आजीला ना खूप आवड होती सिनेमा बघायची, आणखीन पुस्तक वाचायची तिला. मग ती काय करायची माहिती ना, त्या दिवशी जेवण वगैरे पटापटा रात्रीचं सगळं आटपायचं. मामा झोपायला गेला, आजोबा गेले झोप, की ती हळूच त्यावेळेला आपलं बघा आपण गोंदपाट म्हणायचो तेव्हा, गोंदपाट ते असं घ्यायची, काखेत हळूच पदराच्या आड असं हे करायची, पेपर घ्यायचा, आणि ते घेऊन ती जायची जागा अडवायला पुढे. आणि मग आम्ही ना हळूहळू, म्हणजे माझ्या मावश्या म्हणा येते, हे हळूहळू आम्ही जायचो. आणि मग नाही मिळाली तर तो उलटा बघायचा, उलट्या बाजूने. जे दिलीप कुमार आहे तो डावा दिसणार तुम्हाला, अभिनय मात्र उजवा. म्हणजे अभुदय नगर आणखीन इतकं हे होतं. अभुदय नगर मध्ये म्हणजे मी 7वीला मी अभुदय नगरच्या शाळेत होते, शिवाजी विद्यालयामध्ये मी होते तेव्हा 1 वर्ष. आणि ते काळा चौकीला सगळं म्हणजे ही जी मजा होती ना, किंवा गणपती, गरम खाडा, आणि त्या वेळेला गणपतीचा उत्सव खऱ्या अर्थाने मुंबईतला मोठा उत्सव जो असायचा हा फक्त लालबाग काळा चौकी. बरोबर आहे, बरोबर. आणि गिरगावला मुगभाट आणि खोताची वाडी आमची. एवढेच गणपती प्रसिद्ध. म्हणजे लालबागचा राजा तेव्हा एवढा प्रसिद्ध म्हणजे नव्हताच. जाता जाता चोरगल्लीतनं मला आजोबा घेऊन जायचे, कारण तो कोळ्यांचा गणपती मार्केटचा. तर त्या चोरगल्लीतनं आजोबा मला घेऊन जायचे मासे आणायला. सगळ्यात म्हणजे की मला मासे आणायला आजोबांनी शिकवलं, आणि मासे कसे करायचे, वाटण कसं करायचं हे मला आजीने आणि माझ्या आईने शिकवलं, आणि माझ्या मावशीने शिकवलं. तर तेव्हा जाता जाता म्हणजे प्रसाद द्यायलाही कोणी नसायचं त्या गणपतीजवळ. तेव्हा प्रसिद्ध गणपती कुठला होता, सगळ्यात मोठा गणपती गणेश गल्लीतला, नंतर चिंतामणी चिंचपोकळीचा, तेजूकायचा गणपती, आणि रंगारी बदक चाळीचा गणपती. एवढेच गणपती म्हणजे ते बघण्यासाठी उडी असायची. म्हणजे गणेश गल्लीतला गणपती आणि तेव्हाच सीन सिनेरी आणि हे बघायचं, तर ते रंगारी बदक चाळ, तेजूकाय, ते तेवढ्यातच असं हे असायचं.
खूप ती एक वेगळं हे होतं. आणि त्यावेळेला म्हणजे मी सांगते ना, की जेव्हा मी काम करायला आले किंवा काय, तर लालबाग, काळा चौकी, घोडपदेव हा एरिया खूप सेन्सिटिव्ह होता, तसा डेंजर. घोडपदेवला माझी मावशी राहायची. म्हणजे माझा मामा गेल्यानंतर, ती जागा विकल्यानंतर मी मावशीकडे होते घोडपदेवला. तर सोडा वॉटरच्या बाटल्या, तलवारी, कोयते असं घेऊनच मारामाऱ्या व्हायच्या त्यावेळेला. म्हणजे तेव्हा मुलींनी जाणं बिणं हे डेंजर होतं. पण मी खरं सांगू तुम्हाला, आत्ता जे आपल्याला बलात्कार आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी ज्या ऐकायला मिळत आहेत ना, तर त्यावेळेला नाटकाचा प्रयोग संपून रात्री 2 वाजता जरी गेलं ना, तरी मला आठवत नाही की मला कोणी शिट्टी मारली. तेव्हा जास्त सुरक्षित होतो. तेव्हा जास्त सुरक्षित होतो. आता सगळ्या सुविधा झाल्यात, पण असुरक्षितता जास्त झाली आहे. म्हणजे तेव्हा भीती वाटत नव्हती. आत्ता रात्रीचं शूटिंग आटपून घरी जाताना सुद्धा भीती वाटते मनात. अरे बापरे, कुठून कोण आलं तर काय करायचं, एकटा पण जाताना काय होईल, ही मनात भीती वाटते आता. तेव्हा अजिबात नाही. म्हणजे मी सांगते ना तुम्हाला, घोडपदेव सारख्या एरियात राहिल्यानंतरही मला कधी भीती वाटलेली नाही. काळाच म्हणजे सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या तरी बायका बघितल्यानंतर ते कधीच नाही त्यांनी काय हे केलं. आणि तेव्हा तर हे सगळे जे आत्ता मोठी जी नावं आहेत त्या या क्षेत्रातली, मारामाऱ्या आणि ती तेव्हाही होती. पण त्यांनी कधीही मला नाही वाटत की बायकांकडेच कुठल्या नजरेने बघितलंय आणि बायकांची छेड काढली किंवा काही केलंय. हे बलात्कार आणि हे आत्ता जास्त आपल्याला ऐकायला यायला लागलेत. आणि मग ना मन असं हे होतं की अरे काय आहे हे, आणि उलटा प्रवास करतो, म्हणजे उलटा प्रवास करतोय. आणि मी सांगू तुम्हाला, जसं आता तुम्ही म्हणालात की त्यावेळेची आणि आत्ताची बदललेली मुंबई आहे, तर मला वाटतं ना कालांतराने हे जे बदललेलं आहे, पूर्वीचं जे होतं, तर जसे पूर्वीचे कपडे, पूर्वीची फॅशन सगळी आली, ज्वेलरी पूर्वीची आली, दागिने पूर्वीचे, म्हणजे साड्या, ब्लाऊजची फॅशन. पूर्वी फुगेरी हाताचे ब्लाऊज असायचे. म्हणजे तुम्ही आपल्या पूर्वजांचे जर फोटो बघितले किंवा काय बघितलं तर ते त्याच पद्धतीचं असायचे. नथ घालणं, आता नथ कशावरही घालतात, ती फॅशन झाली. म्हणजे आलं की नाही त्याला महत्व नथीला. तसं मला वाटतं ना, कालांतराने पुन्हा हे सगळं तसंच चक्र होणार आणि ते गोल पूर्ण होणार असं मला वाटतं. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.